नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेजारी म्हणजेच आपल्या शेजारी राहणारे लोक अनेक उपद्रव करतात. त्यासाठी भारतीय कायदे काय आहेत आणि याच विषयावर आधारित आम्ही काही प्रश्न जे आम्हाला विचारले जातात त्याचा एक व्हिडिओ बनवत आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला जर कधी आपल्या शेजाऱ्यांनी त्रास दिला तर आपल्याला काही उपाय करता येतील. चला तर मग पाहूया AACG चॅनलचा शेजारी आणि भारतीय कायदे हा व्हिडिओ. शेजारी सतत मोठ्या आवाजात संगीत लावत असतील तर काय करावे? शेजाऱ्यांचा मोठ्या आवाजातील संगीत सतत रात्री वाजवणं हे त्रासदायक आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण तर होतेच व मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो. विशेषतः रात्री 10 नंतर मोठ्याने आवाज करणे कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता. पुरावे व्हिडिओ ऑडिओ असल्यास ते जोडता येतात. यावर कायदेशीर उपाय एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 तसेच नॉईज पोल्युशन रूल 2000, IPC 268 सेक्शन 290 आणि CRPC 133 नुसार कारवाई करता येते. प्रश्न 2. शेजारी सार्वजनिक जागा अडवत असतील तर काय करावे? सार्वजनिक जिना, पार्किंग, गेट अडवणं बेकायदेशीर आहे. ही जागा सर्वांसाठी खुली असते. खाजगी वापर करता येत नाही. तुम्ही सोसायटी व्यवस्थापन किंवा महानगरपालिका येथे तक्रार करू शकता. तर दुर्लक्ष झाल्यास पोलिसात तक्रार करता येते. व्हिडिओ पुरावे उपयुक्त ठरतात. कायदेशीर उपाय IPC 268 पब्लिक नुईसन्सनुसार यावर गुन्हाही दाखल होतो. नगरपालिका कायदे यानुसारही गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रश्न 3. शेजाऱ्यांनी आपल्या घराच्या भिंतीवर अतिक्रमण केले तर काय करायचे? घराच्या हद्दीत बेकायदेशीर बांधकाम म्हणजे अतिक्रमण. प्रथम महसूल खात्याकडे मोजणीचा अर्ज करा. अतिक्रमण सिद्ध झाल्यास कोर्टात दावा दाखल करा. स्थगन आदेश मिळवता येतो. कागदपत्रे 7/12 खतावणी तयार ठेवा. यावर कायदेशीर उपाय म्हणजे सिव्हिल कोर्टात परमनंट इंजक्शनचा दावा दाखल करा. प्रश्न 4. शेजारी सतत भांडण करत असल्यास काय करावे? सतत शिवीगाळ, गोंधळ करणे हा गुन्हा आहे. तुम्ही पोलिसात शांततेसाठी तक्रार करू शकता. यासाठी पुरावे, व्हिडिओ आणि साक्षीदार असतील तर त्यांना जवळ ठेवा. रात्रीच्या वेळी आवाज झाल्यास नॉईज पोल्युशन रूल्स लागू होतात. प्रतिबंधात्मक कारवाई करता येते. यावर कायदेशीर उपाय IPCचे 504 सेक्शन, 506 सेक्शन, CRPC 107 सेक्शन तसेच नॉईज पोल्युशन रूलचे 2000 मधील सेक्शन्स लावता येतात. प्रश्न 5. शेजारी आपल्याकडे CCTV सारखा फिरवत असेल किंवा आपल्या घराची प्रायव्हसी जाईल असा काही CCTV तिकडे लावला असेल तर गोपनीयतेचा भंग करणे बेकायदेशीर आहे. पहिल्यांदा मौखिक तक्रार करा म्हणजेच तोंडी तक्रार करा. दुर्लक्ष केल्यास पोलिसात लेखी तक्रार करता येते. तुमचा खाजगी हक्क सुरक्षित राहतो. CCTVचा अयोग्य वापर दंडनीय आहे. कायदेशीर उपाय IT ॲक्टचा 66E कलम राईट टू प्रायव्हसी. प्रश्न क्रमांक 6. शेजारी आपल्या घरासमोर रोज कचरा टाकतात काय करावे? सार्वजनिक स्वच्छतेचा भंग हा गुन्हा आहे. महानगरपालिका किंवा सोसायटीकडे तक्रार द्या. फोटो, व्हिडिओ पुरावा ठेवा. पुनरावृत्ती झाल्यास पोलिसात FIR द्या. आरोग्यास धोका असल्यास IPC कलम लागू होतो. कायदेशीर उपाय याचे IPC 269, 270 लागू होतात. नगरपालिकेचे काही अधिनियम असतील तर तेही स्वच्छतेच्या बाबतीत लागू होतात. शेजारी जातीवाचक शब्द वापरून अपमान करतात तर काय करावे? जातीय अपशब्द वापरणं गंभीर गुन्हा आहे. पोलीस स्टेशनमध्ये थेट FIR दाखल करा. जात प्रमाणपत्र तयार ठेवा. शिक्षा व दंड होऊ शकते. जो कोणी असे शब्द अपमान करेल त्याला. विद्वेष निर्माण रोखता येतो. यावर कायदेशीर उपाय SC/ST ॲक्ट IPC 153A पण लागू होतो. प्रश्न क्रमांक 8. शेजारी जबरदस्तीने घरात येतात यावर काय करता येईल? अनधिकृत प्रवेश म्हणजे ट्रेसपास. तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कोणीही कसेही येऊ शकत नाही, त्याला ट्रेसपास म्हटले जाते. तत्काळ पोलिसात तक्रार द्या. प्रतिबंधात्मक आदेश घेता येतो. CCTV फुटेज वापरा म्हणून सादर करा. तुमचा खाजगी हक्क सुरक्षित राहतो. कायदेशीर उपाय IPC 447 आणि CRPC 107 या कलमानुसार कारवाई करता येते. प्रश्न 9. शेजारी पाण्याच्या टाकीत घाण टाकतात काय करता येईल? पाण्याच्या प्रदूषणामुळे आरोग्याचा धोका वाढतो. महानगरपालिका किंवा आरोग्य खात्यात तक्रार करा. पाण्याचे नमुने तपासासाठी द्या. पुनरावृत्ती झाल्यास पोलिसात तक्रार द्या. पुरावे गोळा करा. कायदेशीर उपाय
IPC 277, 269 आणि 270 नुसार कारवाई करता येते. प्रश्न क्रमांक 10. शेजारी मुलांना त्रास देतात, काय उपाय? बालकांना त्रास देणं गंभीर गुन्हा आहे. चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलिसात तक्रार द्या. शाळा सोसायटीकडून मध्यस्थी घ्या, पुरावे ठेवा. त्यांच्यावर जर गंभीर गुन्हा असेल तर पॉक्सो कायद्यानुसार कडक कारवाई होऊ शकते. यामध्ये जे ॲक्ट, पॉक्सो ॲक्ट, IPC 506 यानुसारही कायदेशीर कारवाई होते. प्रश्न क्रमांक 11. शेजारी वीज चोरी करत असल्यास काय करावे? वीज चोरी करणे हा दंडनीय गुन्हा आहे. महावितरण किंवा पोलिसात तक्रार करा. तपासणी पथक पाठवले जाते. FIR दाखल केली जाते. पुरावा सादर करा. कायदेशीर उपाय इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 नुसार कारवाई होते. शेजाऱ्यांची जनावरे सार्वजनिक ठिकाणी घाण करतात तर काय करावे? जनावरांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. महानगरपालिका किंवा ग्रामपंचायती तक्रार करा. दंड आकारला त्यांना जाऊ शकतो. पुरावे तयार ठेवा. सार्वजनिक स्वच्छता राखवी लागते. कायदेशीर उपाय IPC 268 तसेच नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीने ठरवून दिलेले एखादे कायदे. प्रश्न क्रमांक 13. भाडेकरू शेजारी स्वतःच्या घरासारखे वागतात, काय करावे? भाडेकराच्या अटींचे उल्लंघन बेकायदेशीर आहे. मालक कायदेशीर कारवाई करू शकतो. सोसायटी नियम लागू शकतात. लेखी तक्रार द्या. बेधडक वागणूक थांबवता येते. कायदेशीर उपाय रेंट कंट्रोल ॲक्ट, सिव्हिल कोर्टातील इव्हिक्शन सूट. प्रकरण 14. सार्वजनिक लाईटवर खासगी दिवे लावतात तर काय? सार्वजनिक वीज वापरणं वीज चोरी आहे. महावितरणला कळवा. तपासणी करून कारवाई होते. FIR दाखल करता येतो. दंड आणि शिक्षा लागू होतात. कायदेशीर उपाय इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 आणि कलम 135 IPC. शेजारी तुमच्या जमिनीवर अतिक्रमण करतात तर काय करावे? मोजणी करून सीमारेषा ठरवा. अतिक्रमण सिद्ध झाल्यास कारवाई करा. महसूल विभाग आणि सिव्हिल कोर्टाचा वापर करा. स्थगन आदेश मिळवा. कागदपत्र सादर करा. कायदेशीर उपाय सिव्हिल कोर्ट परमनंट इंजेक्शन सूट. प्रश्न 16. शेजारी आपल्या नावाने बदनामी करत असल्यास काय करावे? खोटी बदनामी केल्यास मानहानीचा दावा करता येतो. सामाजिक प्रतिष्ठेला इजा झाल्यास कोर्टात दावा दाखल करा. FIR दाखल करता येतो. प्रयत्न करा की तुमच्याकडे लेखी ऑडिओ पुरावे असावेत. डॅमेज क्लेम सुद्धा करता येतो. IPC 499, 500 मानहानी किंवा सिव्हिल डॅमेज क्लेम करता येतो. प्रश्न क्रमांक 17. शेजारी सतत तुमच्यावर पाळत ठेवतात, काय करता येईल? सतत पाळत ठेवणे म्हणजे स्टॉकिंग आहे. FIR नोंदवून कारवाई मागू शकता. विशेषतः महिला असल्यास तातडीची कारवाई होते. ऑनलाईन पाळत असल्यास IT ॲक्ट लागू होतो. पुरावे गोळा करा. कायदेशीर उपाय IPC 354D आणि IT ॲक्टमधील कलम लागू होतात. शेजारी घरात गोंधळ घालून वृद्धांना त्रास देतात तर काय उपाय? वृद्धांना त्रास देणं बेकायदेशीर आहे. पोलीस हेल्पलाईन नंबरवर तक्रार करा. कोर्टात संरक्षणासाठी अर्ज करता येतो. शांततेचा आदेश मिळवता येतो. गोंधळ असल्यास नॉईज पोल्युशन रूल्स सुद्धा लागू होतात. कायदेशीर उपायामध्ये मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन ॲक्ट 2007 चे कलम लागू होतात. तसेच CRPC 133, नॉईज पोल्युशन ॲक्ट 2000 याचेही कलम लागू होतात. प्रश्न क्रमांक 19. शेजारी घराबाहेर पार्किंग करून अडथळा निर्माण करतात, काय करता येईल? सार्वजनिक रस्त्यावरील अयोग्य पार्किंग बेकायदेशीर आहे. पोलीस किंवा ट्रॅफिक विभागात तक्रार करा. CCTV फुटेज किंवा फोटो पुरावे म्हणून ठेवा. वाहन हटून दंड आकारला जातो. लोकांच्या हालचाली सुरक्षित केल्या जातात. कायदेशीर उपाय मोटर व्हेकल ॲक्ट 1988 तसेच IPC 283 नुसार कारवाई होते. प्रश्न क्रमांक 20. शेजाऱ्यांनी तुमच्या घराबद्दल खोट्या अफवा पसरवल्या तर काय करतात? खोट्या अफवांमुळे वैयक्तिक व सामाजिक हानी होते. मानसिक त्रास होतो. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करता येते. पुरावे सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी कोठेही असे पुरावे जर तुम्हाला मिळाले तर ते जतन करा. डॅमेज क्लेम दाखल करता येतो. कायदेशीर उपाय IPC 505 अफवा, 499, 500 मानहानी यानुसार कारवाई केली जाते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. AACG चॅनलतर्फे धन्यवाद.